टॉप सिटी सर्व्हेमधील भूमापक तुषार सोनवणे लाचलुचपतच्या ताब्यात। वारसा नोंद करण्यासाठी मागितली होती 4000ची लाच। टोप तालुका हातकणंगले येथील सिटी सर्व्हे ऑफिस मधील परिरक्षण भूमापक तुषार महादेव सोनवणे वय 45, मूळ राहणार आटपाडी, जिल्हा सांगली, सध्या राहणार बामनोळी, सांगली व त्याचा पंटर अमर विक्रम चौगले वय 42, राहणार हातकणंगले याला 4000 रुपयांची लाच घेताना नागाव तालुका हातकणंगले येथील लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडलं। अंबपवाडी येथील एका इसमाकडे वारसा नोंद करण्यासाठी तुषार सोनवणे यांनी 8000 रुपयांची मागणी त्याचा पंटर अमर चौगले याच्याद्वारे केली होती। तडजोडी अंती 4000 रुपये देण्याचं मान्य करण्यात आलं। या पैशाच्या मागणीची तक्रार अंबपवाडी येथील तक्रारदाराने लाचलुचपत विभाग कोल्हापूर याच्याकडे केली होती। त्यानुसार आज दुपारी 2च्या सुमारास नागाव येथे मोजणी चालू असलेल्या ठिकाणी तुषार सोनवणे यांनी तक्रारदाराला पैसे घेऊन बोलावलं। त्या ठिकाणी लाचलुचपत विभागाच्या पथकाने सापळा रचून स्वतः परीक्षण भूमापक तुषार सोनवणे यास 4000 रुपयाची लाच घेताना रंगेहात पकडलं। यावेळी त्याचा साथीदार अमर चौगले हा उपस्थित होता। या झालेल्या कारवाईमुळे टोप परिसरातील नागरिक व शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे। ही कारवाई पोलीस निरीक्षक अतिरिक्त कार्यभार पोलीस उपअधीक्षक लाचलुचपत विभाग कोल्हापूर बापू साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली। या छाप्यातील पथकामध्ये सहाय्यक फौजदार प्रकाश भंडारे, सुनील मोरे, पोलीस हवालदार विकास माने, सुनील बसाळकर, सुधीर पाटील हे उपस्थित होते। महानकरे न्यूजसाठी विद्याधर कांबळे, नागाव। ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।